ह्याच्यावर चढवून आकाश असा सरळ बघ ना चढतंय ते गुलसक. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण मारुती रायाच्या मंदिरातून सुरुवात करतोय. चांगलं म्हणजे नाही का, चांगलं एखादा ब्लॉग तरी व्हायला असतो त्याच्यामुळे होऊ शकतात. इथं आहे मारुती रायाची खूप छान अशी मूर्ती आहे, बट इथं कुलूप लावलंय. तर गाईज आपलं मारुती रायाचं दर्शन झालंय. आता आपण निघतोय आणि ह्या साईडला आपण स्कूटी पार्क केली होती. हे बघू शकतात किती भारी वाटतंय. हनुमान मंदिर, वाव. तर गाईज रूम मध्ये आलोय आता, उन्हात दात घासतोय. तर गाईज आकाश आलाय आता. अरे पळू नको, जाऊ दे ना. तोंड लय छान दिसतो रे तू. छान दिसत. पब्लिकला तुला आवडतो माहितीये का? पब्लिक म्हणतो आकाश दाखवा. आकाश दाखव म्हणत नाही रे. जाऊ दे, त्याचा कपडे तर काढू दे. जाऊ दे ना. काय आजचं काम नाही, 4 महिने आज होय कस काय काम लागली काय करायचं? नको तो. हे आकाशाने कसे कपडे लावलेत, हिद परत ही सगळी आकाशीच आहेत. ही असली इकडे फेकल्यात अशी. माझी नाही रोखण्याची आहे. अरे तेवढंच आहे माझं, बघ माझं तेवढंच आहे. ही सगळी तुझीच आहे. ती नाही, ती उम्याच आहे. माझ्यावर नाव घालतोय. आकाश कसा झोपलाय. 1 मिनिट मी त्याच्या आवाज बसतो. टायमिंगला फोन पण बाबू. तर काय आता आम्ही दोघं जण बाहेर चाललो असं कुठेतरी फिरायला. आता बघू, काय प्लॅनिंग नाही केलं अजून. कुठं जायचंय, जिकडं वाटते सण तिकडं जायचं. हीच आमची लाईफ आणि हीच आमची जिंदगी. जय हिंद, जय भारत. आम्ही नाही वाकत. चलो. तर काय खाली आलोय पार्किंगला. आता निघालोय आम्ही दोघं. गाडी वगैरे काढली बाहेर, बसलाय माग. आता निघतोय आम्ही. आता जात आहे आम्ही दोघं जण तिकडे. तरी बघू शकता इथं गार्डन वगैरे थोडं रस्त्यात वरीच आहे. तरी रोहन चालवत आहे गाडी. तर काहीच बघू शकतात कसली गर्दी. अख्खं का पळतोय काय कळतच नाही मला. कुठं आला तरी अख्खी लांब पत्र गर्दी. इकडल्या साईडला अख्खी गर्दी आहे. आता आत चाललोय आपण. तर काय सगळेजण वॉकिंग करतात, बघू शकतात तिथं. अख्खे टोटल खूप जण आहेत वॉकिंग करण्यासाठी. सगळेजण जे आलेत ते सगळे वॉकिंग करण्यासाठीच आल्यात. आकाशात चाललाय पुढं, नुसतं पुढंच पळतोय. काय म्हणणं आहे त्याचं मला काही कळत नाही. ह्या साईडला अख्खं पाणी आहे. माझं थोडंसं दुखत आहे, म्हणजे विकनेस आहे, कारण की सर्दी वगैरे झाली. हा आलो. खूप छान असं वातावरण आहे तिथं. बघू शकतो कसं दिसतंय. डेंजर. ह्या साईडला भारी वाटते. हे खांब जे आहेत ना, ह्याच्यात लाईट लागते, बट आता म्हणजे अंधार झाला ना तेव्हा लाईट लागते. खूप जागा आहेत असे, म्हणजे सगळ्या साईडने लावलेले आहेत. ते बघू शकतात किती भारी वाटते. आकाश कसं वाटतंय ते काय ते सांग ना मला एकदा. माझ्या मध्ये तर हे सगळं पाणीतले जे गाळ वगैरे ते येऊन थांबतात. ते नंतर नेऊन काढले जातात. झालं. तर काय ते काय मला नाही माहित. आता माहित नाही तर माहित नाहीच म्हणणार ना. पण व्ह्यू भारी वाटतोय. ह्या साईडने दिवस मावळतोय. बट आता कोणाचं गार्डनचं नाव का ते लास्टला सांगतो मी. आता सापडलं नाही का? त्या साईडला दिवस मावळतोय, बट काय म्हणजे नाही का, काय म्हणतात आपलं, दिसा नाही सूर्य. हा सूर्य दिसा नाही दिसत. कुठे काय करतो. तर तर काहीच बघू शकतात झाड कसं झालंय झोक्यासारखं. काय झालंय आकाश झाडाला काय जोरात बोला, ऐकून आलं. मुळव्यात आले म्हणजे झालं.
झाड कुठं याची फांदी कुठं चलो वाकली काय झाडाची फांदी. बघू शकता तिथं रनिंग वगैरे करतात मग लोक येऊन. किती छान असं म्हणजे वातावरण खूप छान आहे इथं नैसर्गिक. आणि हे काढल्या साईडने चायनीजचा वगैरे वास होतो खूप छान वाणी. मस्त वास यायला बघा. म्हणून असं खायला काय काय होतं. हवंसं वाटतं. तर काय बघू शकता किती व्ह्यू पॉईंट भारी वाटतं इथून. आणि ह्याच्यातलं जे घाण पाणी आहे ना ते इथून असं खालून जातं. एक मिनटं मी तुम्हाला इकडल्या साईडला हे बघा ह्या साईडला काढून दिलंय घाण पाणी. त्यातलं जे पण म्हणजे गाळ वगैरे साचतो तो वाला. आकाश कसा थांबलाय तोंड घेऊन. कोण काय तू इथं भारी आली का नाही हिरवगार. झोप बरं आकाश आहे त्याच्यावर. तुझं वजन सहन होतं बघू त्यांना. पाण्यात राहते घ्यायचं का आपल्या रूम वर. आपल्या रूम मध्ये लावत ना पाणी दिवस सोडून रूम मध्ये. तर काय तिथं पाणी कसलं तरी आहे ते. हे पाणी आहे ना आम्हाला पण माहित नाही. हे पाणी असं येतंय आणि ह्या पाईपातून इकडे येतंय इकडल्या साईडला. हे बघू शकता ह्या पाईपातून. कशाचं आहे आकाश ते काय होतं नेमकं मला काय कळलंच नाही. म्हणजे चांगलं पाणी का ते येतंय ते होतं. वास पण चांगला वास चांगला येईल. काय भाऊ त्या झाडाला मुळव्यात झालं. त्या झाडाला काय झालं सांगा ना एकदा. या झाडाला का नाही लकवा आलं. लकवा. बघा, एक झाड असं येत आहे. एक झाड जरा वाकडं आहे पण हे झाड असं जमिनीत ह्याच्यावर चढवलं आकाश असं सरळ. बघ ना चढतंय ते गुलसक. ट्राय कर बरं. का लहानपणी चढलो तो म्हणजे दोन्ही हात तुटले होते. कुठे थात हे बघ. मग कुठं कसं काय आले ते परत. म्हणजे स्क्रॅच पडले होते. हा वय आता इकडून कसलं पाणीच पाणी येतंय हो नुसतं इथं. हे आंघोळ करताना होतं. करतो का नाही रे. शावर चालू झालाय. रस्ता इकडनं का इकडनं रस्ता? मलाच नाही माहित. चल इकडून असेल रस्ता. तर काय बघू शकता तिथं पानकोंबडी. अरे पानकोंबडीच बुडाली. अरे व्हिडिओ मध्ये ये बाबा. हा मग बघती व्हिडिओ मध्येच आहे ना. आकाश हे सगळं तुझ्यामुळे झालंय भाई. इथे इथे उडून गेली. हो हो ती पानकोंबडी थोडी बघला आहे तो. बघा ना तुझ्यावानी एक असं लागतो. भारी वाटतोय दोन व्ह्यू का नाही रा. हे बघ की समोरचं. जरा इमान 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 और हा विमान. काय विमान बघू शकतात. विमान उडून गेलं. तर काय ते आमचंच विमान आहे बट आम्ही घेऊन आलो नाही. आता ते पार्किंग करायला चाललंय आम्हाला. इथं साईडला सोडलं जरा नाही का. हा ना कशा हा बरे सस्ते आदमी. बडे सस्ते आदमी. हे जरा चुकीचं बोलतोय तुला वाटत नाही का. आमच्या बापाने पाठवली. बापाने पाठवलं एक तुमच्या. ओके ओके. तर काय बघू शकतो किती भारी वाटतंय. सरळ एकदम सरळ झाडं गेले. आपलं झाडं नाही काला म्हणतात ह्याला. लाईट चालू केली हवा तुम्हाला मागाशी म्हणलं तशी लाईट चालू केली. काय झालं तर काय झालं लाखो वगैरे काही झालेलं नाही त्यामुळे सरळ आलं झाड. हा ना काय आहे तिकडं पानकोंबडी. अरे पानकोंबडी काय दाखवतो तू. एवढा मोठा कोंबडा आहे की. हम तुम्हारे साथ है. तसं पण आता इलेक्शन आहेच. तो आपण सगळ्यांनाच म्हणायचा तुम आगे बढो हम तुम्हारे पीछे है. आणि मागची मागच निघून जायचं. तिकडली तिकडच कळती. आमचं गार्डन बघून झालंय आता जरा आम्हाला बरं वाटतंय नाही का. जरा जीवात जीव आलाय. दिवसभर त्या रूम मध्ये सडीक पडीक पडलो होतो जरा नाही का. ती जरा माइंड जरा सेटच म्हणतो फ्रेश झाला. फ्रेश. गलती से मिस्टेक बेटा. तुम भी बड़े हराम हो मेरे बच्चे. तर गाईज ह्या गार्डनचं नाव आहे जॉगरस. आणि ह्याला आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं पण बोलतात आता. खूप छान आणि भारी आहे. तुम्ही पण एकदा नक्की विजिट द्या. आणि माझ्या भावाला शेअर लाईक सबस्क्राईब करा. शेअर लाईक सबस्क्राईब करा. जय हिंद जय महाराष्ट्र. हे भारी वाटते राव काय का नाही लाईट वगैरे लावलेल्या.
तो मस्त. एक मिनिट सर बोरा. तर काय आमचं गार्डन वगैरे फिरून झालंय. आता निघालोय आम्ही दोघं पण. चलो अभी निकल रे आम्ही कुठं कुठं तरी जातो आता रूमवर. हा चला हा चहा प्यायचा आहे ह्याला. मी नाही चहा पे कधीतरी पितो आज किलो. आता मी पितो थोडासा नाही का. ते फुलं खूप सुंदर दिसतात माझ्यावानी. आपली गाडी कुठे तिथं आहे तिथं. तर गायच्याने दूध घेतलंय. तर गायचं आम्ही आहोत आता लिफ्टमध्ये. आता म्हणजे बाहेर निघतोय. आकाश इथं दूध घेऊन आलाय. तो गायचं आपण हे डॉली चायवाली या कसं डॉली तरी नाही भारी माणूस. पुस्तक कमी आहे. ह्याच्यात आपण एक मस्तपैकी पॅक बनवून पेणार आहेत. तो म्हणजे ह्याच्यात पण एक पॅक बनवायचा आहे आणि ह्याच्यात पण चहाचा नीट आहे का चहाचा चहा नाही सॉरी कॉफीचा. तर गायचं आमचा पॅक काय म्हणतात रेडी झालाय. रेडी हा सॉरी रेडी झाला. याने उलसाक प्यालाय दिसतंय त्या साईडला पितोय हो. यहाँ पे हमने लिया है चोको चिप्स छोटो बच्चों की तरह बट बहुत बढ़िया है. चॉकलेट काय हो चॉकलेटचं आहे ते खूप छान लागते. तर गायचं आपलं जेवण वगैरे झालंय. आता झोपायचं आहे आपल्याला. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू उद्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.